आता बातमी नाशिकच्या राजकारणाची आहे। सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलंय। येत्या 8 दिवसांमध्ये ठाकरेंच्या शिवसेना जमीनदोस्त होईल असा दावा गिरीश महाजन यांनी केलाय। महाजन यांना उत्तर देताना राऊतांनी अश्लाघ्य भाषेत मात्र टीका केली। याच्यात कसा वाद रंगलेला आहे आपण पाहूयात। जो बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त डिस्ट्रीब्यूट होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा 8 दिवसामध्ये कोर्ट येईल कोर्ट आणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं, आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला वाटतं की संजय राऊत पुरेसे आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या, तेव्हाचे पक्ष बदलायला तयार होते। उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि ह्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशा सुरू होत्या, तेव्हा हेच निरोप पाठवत होते, मी राजकारणातून बाहेर पडतो, मी शांत बसतो। हे डरपोक आणि लोक आहेत, अगदी स्पष्ट बोलतो। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त डिस्ट्रीब्यूट होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा 8 दिवसामध्ये कोर्ट येईल कोर्ट आणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील,